हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही सगळे गेलो होतो डोसा खायला. हे बघा देवांश कसा बसला आहे, सगळे मुलं बसलेले आहे. आम्ही गेलो होतो VMV कॉलेजच्या जवळ डोसा खायला. सर्व मुलांना डोसा खायचा होता, खूप दिवसाचे मागे लागले होते. त्यानंतर डोसा खाल्ल्यानंतर आम्हाला पावभाजी पण खायची होती. त्यानंतर आम्ही गाडगेनगरमध्ये आलो आहे कुणाल दादाच्या गाडीवर. त्यांच्या गाडीचं नाव आहे वैष्णव माता पावभाजी सेंटर. इथे खूप टेस्टी अशी पावभाजी, पुलाव वगैरे मिळतो. देखो सर्व मुलं खूप मस्त एन्जॉय करत होते. मुलांना खूप पावभाजी खायची होती खूप दिवसांपासून. हे बघा ही आहे इशिकाची पावभाजी आणि पावभाजीसोबतच मस्त अशी तर्री मिळाली होती, खूप मस्त. त्यानंतर सर्वांनी मस्त पावभाजीचा आस्वाद घेतला. देवांशला तर फारच आवडला. का मजा अच्छी है क्या देऊ अच्छा है. देवांश बघा किती मस्त एन्जॉय करून खात आहे. आणि मी माझ्यासाठी सांगितलेला होता पुलाव. इथला पुलाव एक नंबर वर्ल्ड बेस्ट पुलाव असतो. मी खाल्ली पुलाव आणि दाबेली. ही आहे माझी दाबेली. हे इशिकाचे पप्पा आणि इशिकाची आत्या पण सोबतच एक एक दाबेली खात होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे बेत होता आमरस आणि मांडे. हे बघा इकडे आई पीठ भिजवत आहे आणि तिकडे मी आमरस करत आहे. आमरसासाठी हे मांडे करण्यासाठी त्यांनी 1 तास अगोदरच हे पीठ भिजू घातलेलं होतं, गव्हाचं पीठ. आणि ते पीठ आता मस्त चुरून घेत आहे. असं त्याला आपटू खूप चुरून घ्यावं लागतं आणि त्यामुळे ते खूप सॉफ्ट होतात. आणि हे आहे मेन रिझन, याच्यावरच आपले मांडे केल्या जाते. याला म्हणतात रांजणं. याला चांगलं खालून गॅसवरून ठेवून गरम करून घ्यायचं, त्यावर चांगलं तेल लावून घ्यायचं आणि इकडे एक छोटासा उंडा घेऊन त्याला आपलं कोपरावर किंवा पोळीपाटावर चांगलं पसरून घ्यायचं ना. त्यानंतर असं हातावर घेऊन वाढवायचं. असे खूप मोठे मोठे हे होतात. याला आमच्याकडे मांडे म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. खूप मस्त असे टेस्टी झाले होते मांडे आणि आमरसचा बेत होता आमच्याकडे काल. सर्व मुलांनी पण खूप मस्त एन्जॉय केले. मांडे गरम गरम मिळत होते, इकडे आजी करत होती आणि सर्व मुलं मस्त खात होते. आमच्याकडचा हा पहिला मांडेचा बेत आहे या वर्षीचा. आता कंटिन्यू हे सुरूच राहणार आहे आमरस आणि मांडे. जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तर हेच चालू राहणार आहे आमच्याकडे. हे बघा इथे मस्त असा यम्मी आमरस केला होता मी. आणि इकडे सोबतच आईचे मांडे पण करणं तयार होते. पूर्ण वगैरे असे मांडे आम्ही करून घेतले. हे बघा किती मस्त असं कोपरभर ताट पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला हातावर घेऊन वाढवायचं. खूप असे पातळ, एकदम पातळ रुमाली रोटीसारखेच असतात. हे बघा आता आई हातावर त्याला तुम्हाला दाखवते मी करून एकदा अजून. मला तर हे काही जमत नाही, मी ट्राय पण नाही केले कारण मला माहीत आहे मला जमणारच नाही. इकडे मुलं पण बसले होते आमरस आणि मांडे खायला. सगळे मुलं खूप मस्त अशी एन्जॉय करत होते. थंड थंड आमरस आणि मांडे. त्यानंतर मी पण माझं ताट वाढून घेतलं. आमरस, पापड, मांडे आणि फोडणीचं वरण. तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ आणि आजचा बेत प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.